प्लीज विनंती आहे प्लीज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अमोल स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंडला विचार केला तर प्रथमेश आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवरती तळीय स्पोर्ट्सच्या माध्यमातून सूरज आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक सूरज गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण षटक सूरजच्या खांद्यावरती जबाबदारी कॅप्टन संघनायकाच्या माध्यमातून दिली आहे. अगदी पाहिलं गेलं तर महत्वाची मॅच आहे प्रत्येक संघांसाठी. नॉकआउट स्टेज आणि नॉकआउट स्टेजमध्ये प्रत्येक मॅच ही महत्वाची आहे. पहिला बॉल सूरज टू आपण पाहिलं गेलं तर अमोलसाठी. अमोल बॅटिंगसाठी सज्ज पाहायला मिळाले. सूरज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बॅकफूट वरती गेले. जागा बनवण्याचा प्रयत्न होता. अगदी पाहिले गेलं तर स्विंग अँड मिस डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजेच टीम सूरजच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती पहिलाच बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाला. डॉट पर्सेंटेज वाढवावं लागेल आणि डॉट पर्सेंटेज पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं गेलं तर डॉट बॉल आला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. अगदी पाहायला गेलं तर ऑन साईडला 5 आणि ऑफ साईडला 3 क्षेत्ररक्षक. समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल मैदानाच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पाहू शकता. समोरच्या दिशेला अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक अमोलच्या बॅट मधून. पहिल्या बॉलवरती डॉट आणि दुसरा बॉल षटकार पाहायला मिळतोय. कॅप्टन अमोल कॅप्टन इनिंग खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक थ्रू दी कव्हर ऑन दी राईज. बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा उत्तुंग षटकार. अगदी पाहिले गेलं तर समोरचा बॉल ऑन दी राईज खेळत असताना कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल मैदानाच्या बाहेर पाडत असताना अमोल आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर बॉल अगदी पाहायला गेला तर हरवलाय की काय असं चित्र पाहायला मिळालंय. आणि या बॉलची आता FIR नोंदवावी लागेल. ती म्हणजेच पाहायला गेलं तर रबाळे पोलीस स्टेशनला आणि बॉल शोधावा लागेल. अगदी पाहायला गेलं सूरजनं पहिला बॉल अप्रतिम टाकला. त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. त्यानंतर सिंगल 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 13 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळालेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा पुन्हा एकदा बदल केलाय. पुन्हा एकदा फ्लिक केलाय. बॉलला पाठवले अगदी गोशांकित क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळेल. चांगला फटका होता. अगदी पाहायला गेलं तर बॉलला लवकर ओळखलं होतं. बॉलच्या रेंज पर्यंत गेले. मेरिटवरचं क्रिकेट दाखवलं आणि त्यानंतर जर पाहिला गेले तर घोषांकित क्षेत्र बॅटर प्रथमेशच्या माध्यमातून निवडलेला आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेने धावफलक पुढे. अगदी पाहिलं गेलं तर सिंगल डबल धावेच्या माध्यमातून धावफलक थेंबे थेंबे थळे साचे तसा धावफलक पुढे जात असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल 14 अशी धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर सोडून देण्याचा प्रयत्न केलाय. पंच कळवतात इट्स व्हाईट बॉल +1. टोटल 2 धावा धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील. यष्टीरक्षक बिहाइंड द विकेट चूक करत असताना पाहायला मिळतोय. अवंतच्या स्वरूपामध्ये 2 धावा धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळत आहेत. एका धावेचं क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. त्यामुळे इथे पाहिलं गेलं तर अवंतच्या स्वरूपामध्ये तुम्ही एक्स्ट्राच्या माध्यमातून जास्त धावा खर्च करू शकणार नाहीये. तर धावफलकावरती सातत्याने बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा कमी गतीने 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. अगदी दुसऱ्या षटकामध्ये संघनायकाच्या माध्यमातून कोणता गोलंदाज वापरला जातोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 बॉल वगळता चांगलं षटक पाहायला मिळालं. 2 षटकार जरूर. त्यानंतर व्हाईटच्या स्वरूपामध्ये व्हाईट +1 अशा 2 टोटल 16 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या षटकामध्ये तळीय स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक अरुण गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. अमोल ज्याने पहिल्या षटकामध्ये 2 षटकार खेचले तो बॅटर आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. ज्याच्या खात्यामध्ये जर विचार केला तर 13 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तो अमोल आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो. कॅप्टन स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना पाहायला मिळतो. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. अगदी पाहिले गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. अगदी पाहिले गेलं तर खराब गोलंदाजीचा प्रदर्शन आपल्याला संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सातत्याने लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल पाहायला मिळत नाहीये. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. अवांतरच्या स्वरूपामध्ये सातत्याने अतिरिक्त धावा धावफलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत.
पुन्हा एकदा खराब बॉल. अगदी पाहायला गेलं तर बॅक टू बॅक 2 धाबा ऍड होत असताना पाहायला मिळतील. पहिला व्हाईट बॉल, दुसरा व्हाईट बॉल. जी मालिका व्हाईटची चालू आहे ती अखंड अविरतपणे चालू ठेवण्याचं काम गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन आणि लेन थोडीशी खराब पाहायला मिळते. कंट्रोल पाहायला मिळत नाहीये. अवांतरच्या स्वरूपामध्ये स्वेर मारा केला जातोय सातत्याने गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पूल केलाय, बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर, गुल केलाय आणि मिळाले 6 धाबा. अगदी पाहायला गेलं तर अमोलच्या बॅटमधून हा तिसरा षटकार पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकलेला बॉल ओळखलाय, त्यानंतर पूल करत असताना मैदानाच्या बाहेर बॉलला गुल केले. 6 धाब्यांसाठी षटकार आलाय. अगदी पाहायला गेलं तर या षटकारांसह धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 24 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एकच बॉलचा खेळ समाप्त झालाय. महागडे षटक आतापर्यंत म्हणावं लागेल. 1 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 8 धावसंख्या खर्च केली आहे गोलंदाज पाहायला गेलं तर अरुणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर पुन्हा एकदा पंच करतात. इट्स व्हाईट बॉल. सातत्याने पाहायला गेलं तर स्वेर मारा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तिसरा बॉल अवंताच्या स्वरूपामध्ये हाताळत असताना आपल्याला गोलंदाज अरुण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक चांगला बॉल, त्याच्यावरती ही एक चांगला प्रहार मैदानाच्या बाहेर आलाय आणि त्यानंतर सातत्याने पाहायला गेलं तर दबाव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या खांद्यावरती जरूर पाहायला मिळतोय. समोरचा बॉल अगदी लांब 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 आणि लांबच पाठवला. 6 धाब्यांसाठी आलाय षटकार. अप्रतिम बॅटिंग अमोलच्या माध्यमातून पाहायला मिळते. म्हणून तर म्हणलं जातं उसरलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्रांचा आणि शांत दिसणाऱ्या या अमोलचा कोणीही नाद करू नये ते अमोलने मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाले. तब्बल 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला या इनिंग मध्ये पाहायला मिळालेत आणि टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 31 अशी धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला याही बॉलला इन दी आर्क, आउट ऑफ दी पार्क, मॅग्निफिशंट सिक्सर, बॅक टू बॅक. तिसरा षटकार. तोडफोड तोडफोड मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाजाला प्रश्न आता भरपूर सारे मनामध्ये घोंगावत आहेत. बॉल टाकायचा तरी कुठे? अकुट टपाचा टाकला त्याच्यावरती, पूल केला जातोय, समोर टाकला त्याच्यावरती, अगदी स्लॉट मधल्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल धाव, क्षेत्ररक्षक आहे डीपला. एकच धाव मिळते. एका धाब्याने धावफलक पुढे जातोय. धावफलक जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 38 अशी धावसंख्या धावफलकावरती. अगदी पाहायला गेलं तर सेट बॅटर आता नॉन स्क्रीनला पाहायला मिळेल. जो नवीन बॅटर आहे ज्याच्या खात्यामध्ये एकच धाव धावफलकावरती पाहायला मिळते तो प्रथमेश आपल्याला बॅटिंग साठी पाहायला मिळतो. बॅट पकडण्याची शैली जर पाहायला गेलं तर थोडीशी वेगळी शैली जरूर पाहायला मिळते. समोरचा बॉल त्याच्यावरती अगदी पाहायला गेलं तर ऑन साइडला मोठा स्ट्रोक बॉलला उडवलाय आणि बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. हवा के साथ साथ कटा के संग संग बॉल मैदान के बाहेर, सिक्सर. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय विवेक शेठ देसाई साहेबांचं ते शुभागमन, प्रयोग शेठ देसाई साहेबांचं ते शुभागमन होताना पाहायला मिळते. आपलंही मनापासून स्वागत, मोस्ट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता. अगदी पाहायला गेलं तर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला माहिती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 44 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. सकाळचं सत्र जर पाहिलं गेलं तर गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं 44 धाबा. पण त्यानंतर जर पाहिलं गेलं तर फलंदाजाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते. 44 अशी धावसंख्या धावफलकावरती. या पाठीमागील मॅच पाहिली 52 धावसंख्या आपल्याला 3 षटकामध्ये पाहायला मिळाल्या. त्या धावसंख्या चेस झाल्या आणि आता जर पाहिलं गेलं तर 2 षटकामध्ये 44 धाबा धावफलकावरती पाहायला मिळालेत. आता तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये तळीगे स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून सांघिक कोट्यातील तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. सुजल गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. अटक मटक चवळी चटक कोण टाकेल शेवटचं षटक सुजल गोलंदाजी मार्क वरती. अगदी पाहायला गेलं तर वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा हा फटका आणि अगदी पाहायला गेलं तर गुड स्टॉप. अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. स्वतःला सावरलं, कंट्रोल केलं आणि त्यानंतर अगदी बॉल पासून
वाटत होतं झेल होईल की काय, पण अगदी साथ मिळाली नाही नशिबाची आणि पाय घसरला. त्यानंतर स्वतःला साबरलं, बॉल आतमध्ये अडवला आणि संघाच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड असताना आपल्याला पाहायला मिळालेत. 46 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचे 5 बॉल. कमी गतीने टाकलेला बॉल, फिंगर रोल केले, हे महत्वाचं आहे. परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये दाखवले गोलंदाजाने. आतापर्यंत पाहिलं गेलं तर प्रत्येक गोलंदाज वेगावरती स्वार होत होता. या गोलंदाजाने या बॉलवरती दाखवलं गतीमध्ये परिवर्तन खूप महत्वाचं, आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. चेंज ऑफ द पेस अगदी दाखवलाय, कमी वेग दाखवला आणि डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. 4 बॉलचा अजून एक खेस बाकी आहे. 46 धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर स्वैर मारा, व्हाईट बॉलचा कॉल अवांतरच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धाव. 47 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, कंट्रोल पाहायला मिळाला. लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल नाहीये. सातत्याने गोलंदाज स्वैर मारा करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. अवांतरच्या स्वरूपामध्ये 47 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 6 षटकारांसह बॅटिंग करत असताना अमोल आपल्याला पाहायला मिळतो. मिस टाइम स्ट्रोक, नो मान्स लँड मध्ये बॉल जरूर आदळेल. तत्पूर्वी 2 धाब्याचा कॉल आणि दुसरी धाव कंप्लीट होईल का? फेकी केली आहे डेंजर एंडला आणि 2 धाबा कंप्लीट. चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सिंगल आणि डबल, डबल ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करतायत. आणि हे महत्वाचं, जेव्हा तुम्ही एकमेकांच्या सोबतीला क्रिकेट खेळत असता, जेव्हा सातत्याने गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळतात, तेव्हा तुम्हाला सिंगलला डबल मध्ये, डबल ट्रिपल मध्ये कन्वर्ट करणं खूप महत्वाचं असताना आता तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहिले गेलं तर वेट अँड वॉच, वाट बघितली आणि बॉलची वाट सुद्धा लावली आहे. बॉलला पाठवलं मैदानाच्या बाहेर, लॉंगॉपच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत 6 धावांसाठी षटकार. टोटल धावसंख्या धावफलकावरती 54, 54 अशी धावसंख्या धावफलकावरती. त्याचबरोबर भावी नगरसेवक सन्माननीय आदरणीय प्रयोग शेठ शेबाई साहेब, देसाई साहेब यांचं सुद्धा इथे शुभागमन होताना पाहायला मिळतं. आज ते सुद्धा मैदानाचा अगदी पाहायला गेलं तर आराखडा पाहत असताना पाहायला मिळत, क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत. आपलंही स्वागत आहे. आपण या स्पर्धेसाठी आपला मोलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात. आपलं स्वागत. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल, फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. डीपला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, फेकी केली आहे डेंजर एंडला आणि इथे पाहायला गेलं तर भरपूर वेग होता. पडल्यानंतर बॉल अगदी वेगाने, बंदुकीच्या गोळीतून जितक्या वेगाने गोळी निघते तितक्या वेगाने हा बॉल अगदी पाहायला गेला तर निघाला आणि त्यानंतर 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धावणे धावफलक पुढे. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 56 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. समोरच्या दिशेला अलॉंग द कार्पेटच्या साह्यानं ऑन साइडला दुसऱ्या धाब्याचा कॉल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डीपला बॉल शोधतायत. फेकी केली आहे, तत्पूर्वी 2 धाबा कंप्लीट. बॅकअप आहे आणि तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय. फेकी खराब आहे का? नाही आणि फलंदाज इथे बाद होईल तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये. 3 षटकांचा जवळपास खेळ समाप्त झालाय का पाहावं लागेल. आणि जवळपास धावसंख्येचा विचार केला तर 59 रन्स, 59 धाबा, 60 धावसंख्येची गरज असेल. 60 धाबांची गरज असेल ती म्हणजेच जिंकण्यासाठी तळी स्पोर्ट्स या टीमला. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं गेलं तर अमोलने अप्रतिम बॅटिंग केली. जवळपास बॅटिंगचा विचार केला तर वैयक्तिक 47 धावसंख्या अमोलच्या बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याला साथ दिली ती म्हणजे प्रथमेशच्या माध्यमातून 1 षटकार, 2 सिंगलच्या स्वरूपामध्ये 9-10 धावसंख्येवरती घेताना प्रथमेश आपल्याला पाहायला मिळाला. 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा ते म्हणजे तळीय स्पोर्ट्स या टीमला. आणि आता पाहिलं गेलं तर यानंतर आपण विनंती करतोय, यानंतर टॉस साठी भवानीनगर सर्वे विपक्ष शिवशक्ती वाटोळे या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती, आपण टॉस साठी या. आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या गटातील पहिल्या फेरीची दुसरी मॅच भवानीनगर सर्वे विरुद्ध
शिवशक्ती वाटोळे या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आपण टॉस साठी यायचं आहे आणि त्यानंतर सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच लाभा प्लीज. त्याचबरोबर आपण आकर्षक पारितोषिक पाहतोय. अगदी पाहिलं गेलं तर उत्कृष्ट फलंदाजासाठी ज्यांच्या माध्यमातून आकर्षक चषक या स्पर्धेला पुरस्कृत केलेले आहेत सन्माननीय सुनील जय शिलारे साहेब. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजासाठी संदेशजी बाबर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आकर्षक चषक. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी अमोर शिलार साहेबांच्या माध्यमातून आकर्षक चषक आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळाला. त्याचबरोबर मालिकावीर अर्थातच या स्पर्धेतील बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्यासाठी कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय अनिल बोमकर साहेबांच्या माध्यमातून आकर्षक चषक या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळालाय. त्यानंतर मानाचा चषक अर्थातच प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय दीपक पाटणकर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला पुरस्कृत केलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचे मानाचा चषक सन्माननीय दीपक पाटणकर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाहायला मिळाला आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपण सन्माननीय दीपक पाटणकर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाले. या सर्व बक्षीसदात्यांचं मनापासून स्वागत, मनापासून आभार. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे जिथे आपण मॅच पाहणार आहोत. 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तळीये स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. श्रीधर आणि सूरज ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला टॉस साठी या भवानीनगर सर्वे टीम शिवशक्ती वाटोळे संघाचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. आपलं स्वागत. त्याचबरोबर भवानीनगर सर्वे टीम आपल्यासाठी लास्ट कॉल असेल. नियम तुम्हाला माहीत आहेत. प्रत्येक इनिंगच्या समाप्तीनंतर आपण टॉस करत आहोत. साठ धावसंख्येचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी आपण सूरज आणि श्रीधर यांना पाहतोय. आज पाहू शकता आपल्यातील जिवलग मित्र क्रिकेटवरती अतोनात फ्रेम करणारा प्रमोदजी कदम साहेबांचा आज वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शिवा जाधव बॉस अर्थातच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय शिवा जाधव बॉस यांच्याकडून सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रमोद कदम साहेबांना दीर्घायुष्य लाभो, आपल्या आयुष्यामध्ये खूप सारी प्रगती हो, ही खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून या आहेत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन असेल, त्यानंतर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय शिवा जाधव अर्थातच बॉस यांच्याकडून सुद्धा आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळाल्यात. अगदी पाहिलं गेलं तर समोरच्या दिशेला अलॉंग द कार्पेट पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, फेकी होईल का? आणि यस थोडीशी फेकी खराब आपल्याला पाहायला मिळाली. चला आपण टॉस करूयात. त्यानंतर सन्माननीय आदरणीय विजयदादा बाकाडे साहेब यांच्याकडून सुद्धा मानाईनगर टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळाल्यात. आज भरपूर साऱ्या मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा पाहायला मिळाले. कारण आयोजन आहे जय हनुमान स्पोर्ट्स मानाई सिंगर या संघाचं एक आयोजन धमाकेदार आपल्याला पाहायला मिळतंय. कॅच अगदी पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक उपाध्याय सर बॉलच्या खाली आहेत आणि अप्रतिम कॅच पकडलाय. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का बसलाय, टॉस झालेला आहे आणि आपण पाहूया टॉस काय झाला. अगदी टॉस बॉक्स मधून शिवशक्ती वाटोळे संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केले ते म्हणजेच भवानीनगर सर्वे या टीमला प्रथमतः बॅटिंगसाठी करण्याचा प्रयत्न होता. बॅकफूट पंच पाहायला मला 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल आणि ते पाहिलं गेलं तर सिंगल धावेनंतर धावफलक पुढे. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अगदी 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या खूप मोठी आहे, प्रयत्न तितके करावे लागतील म्हणून म्हटलं जातं आयुष्यात अशक्य असं काहीच नसतं. जे झालंय त्याचा स्वीकार करा, जे आहे त्याचा स्वीकार करा, जे मिळवायचं आहे त्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल ते म्हणजेच टीम तळीये स्पोर्ट्स या टीमला.
कारण धावसंख्या बनवायची आहे ती म्हणजे 60 आणि आता पाहायला गेलं तर एक विकेटचं पतन झालंय आणि धावसंख्या 3 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ऑन साईडला इथे पाहायला गेलं या सर्कलच्या आतमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळते एका धावेने धावफलक पुढे. चांगलं क्षेत्ररक्षण प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एकच धाव एका धावेने धावफलक पुढे. 4 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. एक षटक समाप्त झालाय. 4 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. आज ऑफिशियल पंथांच्या भूमिकेमध्ये आपण ज्यांना पाहतोय प्रमोदजी कदम साहेब आपल्याला ऑन फील्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. त्यांचा आज वाढदिवस आणि आज वाढदिवसाच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा आज अनेक मान्यवरांच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अमोल यांना आपण पाहतोय कॅप्टन स्वतः गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळालेत. दुसरं षटक अजूनही पाहिले गेले तर 12 बॉल मध्ये 56 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. ती म्हणजेच टीम तळी स्पोर्ट्स या टीमला. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल इथे पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल का? यस पंच कळतात इट्स व्हाईट बॉल. थोडासा लेट पण थेट अगदी पाहिलं गेलं तर इथे व्हाईट बॉलचा कॉल आपल्याला पाहायला मिळाला. अवंताच्या स्वरूपामध्ये एक टोटल 2 धावा धावफलकावरती अडवताना पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल आणि यस क्लीन बॉल फलंदाज बाद. अगदी पाहिलं गेलं तर यष्टांचा वेध घेतलाय आणि फलंदाज बाद असताना पाहायला मिळेल. तळी स्पोर्ट्सच्या टीमच्या माध्यमातून बॅक टू बॅक तू चल मैं आया हेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक फलंदाज येतोय हजेरी लावतोय आणि मैदानाच्या बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 6 अशी धावसंख्या धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. वाईड होता पहिला वाईड होता. पुन्हा चांगला बॉल अगदी पाहिलं गेलं तर वाईड यॉर्कर 7व्या-8व्या स्टंपवरती टाकलेला बॉल. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली बिहाइंड द विकेट. चांगलं काम यष्टीरक्षकाने केलंय. भरपूर वेगाने टाकलेला बॉल बिहाइंड द विकेट. पकडणं इतकं सोपं नाही आणि ते काम यष्टीरक्षकाच्या माध्यमातून केलेलं आपल्याला अप्रतिम पाहायला मिळालंय. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पर्यंत पोहोचतोय. थोडंसं फंबल आणि त्यानंतर 2 धावा. चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावफलक पुढे. प्रयत्न खूप आता पाहिले गेले तर करावे लागणार आहे ते म्हणजे तळी स्पोर्ट्स या टीमला. 8 अशी धावसंख्या धावफलकावरती. अजूनही 52 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. चांगला बॉल थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. अगदी पाहिलं गेलं तर मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचा आहे. इथे पाहिलं गेलं तर फुटवर्क नाहीये त्यामुळे डॉट बॉलची सांगता. ऑन साईडला इथे क्षेत्ररक्षक दूरवरती राहिला बॉल पासून आणि डीपला उपाध्याय सर आहेत त्यांनी फेकी केली आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर बॅकअप नाहीये. दुसरी धाव कंप्लीट झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि 3 धावा कंप्लीट झालेल्या आपल्याला पाहायला मिळालेत. नेहमी म्हणलं जातं आयुष्य सुद्धा क्रिकेट बॅकअप खूप महत्वाचा. बँक बॅलन्स असेल तर बॅकअप खूप महत्वाचा असावा लागतो. तसं क्रिकेटमध्ये सुद्धा बँक बॅलन्स खूप महत्वाचा. आणि इथे पाहिलं गेलं तर आता 3 धावा खर्च करत असताना अतिरिक्त स्वरूपामध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेत. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉल पासून थोडासा दूर बॉल अडवलाय. बॉल अगदी मैदानाच्या आतमध्ये ढकलला आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण उपाध्याय सरांच्या माध्यमातून. 2 धाब्याने धावफलक पुढे. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजे 13 अशी धावसंख्या धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी 6 बॉल 47 धावांची गरज. क्रिकेट इज गेम ऑफ जेंटलमॅन. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. 6 बॉल 42 धावा होताना आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय. इथे समीकरण थोडंसं वेगळं आहे. 6-47 समीकरण आहे. त्या धाबांचा रेकॉर्ड मोडला जाईल का? 47 धावा बनवल्या जातील का? आतापर्यंत पाहिलं गेलं तर थोडासा बॅकफूट वरती तळीय स्पोर्ट्स हा संघ पाहायला मिळतोय आणि फ्रंटफूट वरती आपण पाहायला गेलं तर टीम सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी टीमच्या माध्यमातून जयेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. पहिला बॉल. शेवटचं महत्वाचं षटक. मोठी धावसंख्या आहे. डिपेंड करायची आहे. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय. आडा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब. त्यानंतर जर पाहिले गेले तर सिंगल धाव कंप्लीट झाले. सिंगल धावेने धावफलक पुढे. अगदी पाहिले गेले तर डॉट बॉल त्यानंतर फेकीच्या स्वरूपामध्ये
अवांतरची एक धाव, एका धावेने धावफलक पुढे. 14 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी या मॅच मध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल, अगदी पाहिले गेले तर पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल वनडीच्या माध्यमातून सातत्याने सिंगल सिंगल धाबा धावफलकावरती ऍड होत आहेत. अगदी पाहिले गेले तर मॅच जवळपास सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी संघाच्या खात्यामध्ये विजयाच्या अगदी जवळ पोहोचलेला संघ पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकलेला बॉल, अगदी पाहायला गेलं तर पंच करतात नो बॉलचा कॉल. इथे पाहिलं गेलं तर अवांतरच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव पाहायला मिळाली. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर इथे बिहाइंड द विकेट यष्टीरक्षक यष्टीचित करत असताना फलंदाजला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद, संघ अडचणीमध्ये सापडलाय. अगदी संघ बागपूडवरती पाहायला मिळाला आणि बागपूडवरती गेलेला संघ अगदी पाहिले गेले तर सातत्यानं बागपूडवरती जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं बॅक टू बॅक विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळालेत. टोटल 16 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाले. अजूनही बॉलचा विचार केला तर बॉल बाकी आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर, पुन्हा एकदा आपण पाहिले गेलं तर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल नंतर 2 बॉल 44 धावसंख्येची गरज. आकोटप्पाचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे पाहिले गेले तर बॉल धरतीला दान आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 40 धाबांची अजूनही गरज. एक बॉलचा केस बाकी आहे आणि 40 धाबांची गरज आहे. समोर आले पतलेले ते दाखवलं. पुन्हा एकदा ऑन साइडला लाफ्टेड स्ट्रोक आणि कोणती धाव नाही. संघ विजयी आणि अभिनंदन सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी आणि हार्ड लक बॅड लक टीम तळीय स्पोर्ट्स. चला यानंतर होणारी मॅच भवानीनगर सर्वे विरुद्ध शिवशक्ती वाठोळे. शिवशक्ती वाठोळे संघाने प्रथम टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले भवानीनगर सर्वे या टीमला प्रथमतः बॅटिंगसाठी. त्यामुळे दोन्ही टीमला विनंती आपण तयार राहायचं. भवानीनगर शिवशक्ती वाटोळे, भवानीनगर सर्वे. चला दोन्ही टीम आपल्याला विनंती थोडंसं स्पीडअप घ्या प्लीज. चला प्लीज. भवानीनगर सर्वे टीम विरुद्ध शिवशक्ती वाठोळे. शिवशक्ती वाठोळे टीम आपल्याला विनंती आपण